भूत दिसतीये बी. आमची पार्टी सुरू झाली. बाय द वे वेलकम बॅक. 3-4 दिवस झालं शूट नाही केलंय. नाही आले मग. ह्या हिने आणलंय करंजी. घरी बनवलंय. हो बघा यम यम. कसे झालंय? खूप मस्त. आई कसं झालंय? हा मॅडम छान झालंय. आज मूड ऑफ दिसतोय. काय मस्त झालेत. वगैरे आलो. आता मी फेस पॅक लावलाय. खूप टॅन झाला होता म्हणून माहित नाही. मी फर्स्ट टाइमच ट्राय करते हा पण फेस पॅक. बघू किती. पण खूपच ब्लड चुचुट होतं खूपच जास्त. बघूया आद्विकला माहीत नाही आहे मी लावलंय. काय रिॲक्ट होतं बघूयात. चला मी त्याच्याजवळ जाते. बघा काय करतोय. स्टडी करत बसलाय. काय 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 ABCD काय भूत दिसतीये बी. का बर असं का लावून घेतली? काय लावलंय सांगू तुला लाव. हा पण माझा अभ्यास झाला. ओके डन. ही घाबरला नाही तुम्हाला? नाही हे डोळे तर दिसताय. हुशार. स्मार्ट. काय दिसतात? डोळे तर दिसतात. हाताला पण लावायचं होतं. हाताला नको. बघू आधी फेस काय होतंय मग नंतर. काय पण फेस पॅक आहे. फेस पॅक म्हटलं मी. बॅक म्हटलं नाही. चला करा पटापट. आता आमचा आदू स्टडी करतोय. हँड रायटिंग दाखव राजा तुझी. बघा आमच्या आदूची हँड रायटिंग खूप छान आहे. पण हे आता छान काढत नाहीये. हो ना. हे काय हे काढा. छान अभ्यास करा. चला आता मी हे वॉश केल्यानंतर भेटते. बघू काय रिझल्ट येतोय. मी तुमच्यासोबतही शेअर करते. आम्ही निघालो. एक फंक्शन आहे तिथे निघालो आहे. चला बघा. कोकणी लोकांची देवी असं काहीतरी आहे. तिथे जाऊन मी तुम्हाला डिटेल्स सांगते. मला इतकं माहीत नाही होते. अभी रेडी आहे. आज आम्ही मेट्रोने निघालो आहे. कशाने? मेट्रोने निघालो आहे. चला जायचं आहे. एस्कॅलेटरने जायचं आहे आम्हाला. आता आलो आम्ही मेट्रो स्टेशनला. आता आपण कुठे जातोय तुम्हाला माहित आहे का? पण ट्रेन नाही आहे ती. आणि आपण कुठे जातोय ते माहिती आहे का? नाही. कुठे जातोय अद्विक? टेम्पलला. मंदिर. चला आता आपण डायरेक्ट आता तिकीट घेऊया. निघूयात. ओके. एकाच ठिकाणी बसायचं. तिसरा तेच तिसऱ्या स्टेशनला उतरायचं. अच्छा दुसऱ्या. हे पकडून तिसरं. पुढच्या मेट्रो स्टेशनला उतरलोय. ऍक्च्युली अलीकडच्या मेट्रो स्टेशनला उतरायचं होता. आता निघतोय चालत. म्हणजे एकाच लाईनमध्ये 2 सभागृह आहेत. आम्हाला असं वाटलं की पुढच्या सभागृहाला आहे. जाऊ द्या झालं आलं जवळ. चला बघूयात काय काय नाही. आलोय आम्ही इथे. खूप गर्दी आहे आता. एवढी मोठी लाईन आहे.
बघूयात 6लाच यायला पाहिजे होतं. लवकर होईल. घागरी फुंकणी ही एक महालक्ष्मीच्या पूजेचे भाग आहे, जो अष्टमीच्या रात्री केला जातो. यात घागरी उधाच्या दोफेने भरून फुंकली जाते, ज्यामुळे श्वसन मार्ग सुद्धा शुद्ध होते. आता जाऊन आलो, देवीचं दर्शन वगैरे करून आलो. आता माझी मैत्रीण त्याच्याबद्दल थोडंसं सांगते. देवी जे आहे घागर फुंकण्याचा कार्यक्रम जो आहे तो अष्टमीला केला जातो आणि देवीचा मुखवटा हा तांदळाच्या पिठाने बनवलेला असतो आणि खूप सुंदर असा मुखवटा तुम्ही बघणारच आहात. आणि तो 12 वाजेपर्यंत तिथं जागर केला जातो देवीचा अष्टमीला आणि 12 वाजता त्या देवीचं विसर्जन सुद्धा केलं जातं. आणि हे कोकणाची प्रथा आणि हां, स्पेशली कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये ही प्रथा आहे आणि खूप छान पद्धतीने तिथे घागरी फुंकण्याचा कार्यक्रम वगैरे सगळ्या गोष्टी आणि शिस्तबद्ध व्यवस्थित सगळा कार्यक्रम पार पाडला जातो. आता आम्ही झालोय, आता निघतोय घरी. मेट्रो सुद्धा आली आमची. आता चला भेटूयात. हे आमचे दोन. थांबा थांबा, काय थांबा, ते काय तुमचेच का? चला हो चल युगो. इथे चला. आदूला झोपवलंय, घरी आल्यानंतर आवडलं सगळं काही. आता तो झोपलाय शांत. चला आता व्हिडिओ इथंच संपवते आजचा. बाय, गुड नाईट. आवडली वाटलं असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.